आता महाविकास आघाडीच्या नाराजीबद्दल आणखीन एक महत्त्वाची राजकीय अपडेट आहे। महाविकास आघाडीतील समन्वयाचा अभाव असल्यामुळे शरद पवार नाराज आहेत, अशा पद्धतीची माहिती कळते। तर महाविकास आघाडीतील समन्वय अभाव असल्यामुळे शरद पवार नाराज आहेत। विधानसभेतील पराभवानंतर महाविकास आघाडीची बैठकही झालेली नाहीये, त्यामुळेही पवार नाराज आहेत। पालिका निवडणुका तोंडावरती आहेत, तिन्ही पक्षांची चर्चा झालेली नाहीये, त्यामुळे शरद पवार यांची नाराजी असल्याचं कळतंय। महाविकास आघाडीमध्ये सध्या धुसफूस आहे आणि मित्रपक्ष एकमेकांवरती टीका करताना दिसतायत। यामध्येच आता शरद पवार सुद्धा या समन्वयाच्या अभावाबद्दल नाराज असल्याचं कळतंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, एकंदरीतच महाविकास आघाडीमध्ये बऱ्यापैकी नाराजी आहे, रस्सीखेच आहे विचारांमध्ये असं कळतंय आणि त्यामध्ये आता शरद पवार नाराज झाल्याबद्दलही कळतंय। याबद्दल आणखीन काय माहिती आहे? ज्या पद्धतीनं एकंदरीतच विधानसभेचे निकाल लागले आणि त्यानंतर महाविकास आघाडी म्हणून जर आपल्याला पुढे जायचं असेल तर एकत्रित महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या बैठका होणं अपेक्षित होतं। मात्र आज अखेर जवळपास 1.5 महिना उलटला तरी एकही बैठक झालेली नाहीये आणि त्यामुळेच कुठेतरी एक नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। दुसरी महत्वाची बाब अशी आहे की आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं ऑलरेडी 1 लाख चळवळीचा नारा दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे काँग्रेस मात्र स्वमग्न असल्यामुळे अजूनही महाविकास आघाडी म्हणून जी घडी बसणं अपेक्षित आहे या विधानसभा निवडणुकीनंतर ती कुठं बसताना दिसत नाहीये आणि त्यामुळेच कुठेतरी शरद पवार यांची नाराजी असल्याची माहिती मिळते। यातच आणखीन एक उदाहरण जर पाहायचं म्हटलं तर काल शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या काल ज्या महत्वाच्या बैठका पार पडल्या त्या बैठकांमध्ये अमोल कोल्हे जे खासदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे, त्यांना देखील एक महत्वाची भूमिका मांडल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यांना स्पष्टपणे म्हटलं होतं की विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस जी आहे त्यांची जी पाठ मोडली ती अजून सरळ व्हायला तयार नाहीये। तर दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जी शिवसेना आहे ती अजूनही झोपेतून जागी व्हायला तयार नाहीये। त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून आक्रमकपणे आता आपल्याला पुढे गेलं पाहिजे आणि जी निर्माण झालेली पोकळी आहे ती भरली पाहिजे, अशा पद्धतीची स्पष्ट भूमिका अमोल कोल्हेंना मांडल्याचं पाहायला मिळालं। धन्यवाद निलेश, आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर महाविकास आघाडीतील समन्वय कमी असल्यामुळे शरद पवार यांची नाराजी आहे आणि प्रामुख्याने विधानसभेतल्या पराभवानंतर त्याचा आढावा घेण्यासाठी महाविकास आघाडीची बैठकही झाली नाही, या मुद्द्यावरही ते कुठेतरी नाराज आहेत असं स्पष्टपणे कळतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।